चला सुरू करूया आज आपला विषय. नवीन आहे तो म्हणजे पायात चप्पल उलटी पडली तर भांडण होतं का. असे बरेचसे विषय आहेत जे आपण नेहमीच्या बोलण्यामध्ये ऐकत असतो, गोष्टी ऐकत असतो, त्या पद्धतीनं गोष्टी करतही असतो. म्हणून बऱ्याच वर्षापूर्वी मी ही गोष्ट जेव्हा ऐकली होती तेव्हा मला कळलं नव्हतं. आज ती आठवली म्हणून तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली. काय आहे बघूया ती. एका छोट्या गावात अनिकेत नावाचा मुलगा राहत होता. अनिकेत शिक्षणासाठी शहरात गेला होता आणि काही दिवसासाठी सुट्टीत पुन्हा तो गावी आला. गावी आल्यावर त्याला एक नेहमी गोष्ट दिसायची की घरात कुठंही चप्पल उलटी पडली की त्याची आजी लगेच म्हणायची, अरे चप्पल सरळ कर नाहीतर घरात भांडण होतं. अनिकेत हसायचा आणि तो म्हणायचा, आजी चप्पल उलटी पडली म्हणून भांडण कसं होणार, हे सगळे अंधश्रद्धा आहे. आजी काही बोलत नसे, फक्त हसायची आणि म्हणायची, बरं बरं मोठा झालायस तू आता. एक दिवस तो सकाळी असंच चहा पीत बसला होता. तेवढ्यात घरात दरवाजाजवळ ठेवलेली चप्पल उलटी पडली. आजीनं ती पाहिली. आजीनं पटकन म्हणाली, अरे अनिकेत ती चप्पल सरळ कर. अनिकेतनं काहीच ऐकलं नाही. राहू दे म्हणाली आजी आणि आजीनं स्वतः सरळ केली. अनिकेत त्यावेळी म्हणाला, तू अजूनही या गोष्टीवर विश्वास ठेवतीस, कालच मी तुला म्हणालो होतो ना. आजी म्हणाली, विश्वास ठेवते असं नाही, पण मोठ्यांनी सांगितलेलं काही कारणं असतात. पूर्वी आमच्या आजी आजोबांनी आम्हाला सांगितलं ते आता आम्ही तुम्हाला सांगायला लागलोय. यावर आजी एवढंच म्हणाली आणि त्यापुढं काही बोलली नाही. त्या दिवशी दुपारी अनिकेतचा समवयीन त्याच्याच वयातला मित्र त्याच्याकडे आला. त्याचं नाव समीर. तो भेटायला आला. दोघं खूप दिवसांनी भेटले. बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या, हसणं बोलणं झालं, आठवणी सगळ्या शेअर केल्या एकमेकांशी. बरं चाललेलं त्या दोघांचं. तेवढ्यात समीरनं दरवाजाजवळ ठेवलेल्या चप्पलांकडे पाहिलं. त्यातली एक चप्पल उलटी पडली होती. समीर म्हणाला, अरे ती बघ चप्पल उलटी पडली आहे, सरळ कर तिला. अनिकेत हसला आणि म्हणाला, अरे त्यात काय आहे, पडू दे की. अरे तू आणि मी एकाच वयातले, एकाच काळात शिक्षण घेतलेलं, आपल्याला कुठं असं आपल्या शिक्षकांनी शिकवलंय, असं काय नाही ना, मग का. अनिकेत म्हणाला, अरे आपल्याला शिक्षकांनी जरी शिकवलं नसलं तरी पूर्वापार माझ्या आजी आजोबांनी मला सांगितलंय किंवा आणि कोणीतरी सांगितलंय, घरात पण चालत आलंय, म्हणून मी तसं तुला म्हणालो. आणि मग ठेवायला हरकत काय आहे हे सुद्धा तो म्हणाला. अनिकेतनी ऐकलं आणि त्यानंतर त्यानं ती चप्पल सरळ ठेवली. थोड्या वेळाने अनिकेतचा छोटा भाऊ आदित्य तो आला घरी. बराच चिडलेला होता. चिडचिड करत, पाय आपटत, धाड धाड दरवाजे आपटत घरी आला. म्हणाला, काय झालं रे. अनिकेत म्हणाला त्या आदित्यला, काय झालं आदित्य, असं का करतोयस. तो म्हणाला, अरे दादा काय झालं, मी येताना एकाने माझ्या सायकलला धडक मारली आणि तो धडक मारलीवर सॉरी पण नाही म्हणाला. त्यानंतर मी त्याला बोललो. त्याला बोलल्यावरती त्याचं माझं दोघांचं भांडण झालं आणि मग रागारागात तोही निघून गेला तिथून आणि मीही निघून गेलो. पण डोक्यात अजूनही राग होता म्हणून तसंच चिडचिड माझी झाली आणि घरी आलो आणि म्हणून आल्यावर सगळं हे झालं. एवढं झाल्यावरती आता त्या दोघांची बोलणं चालू झाल्यावर चिडचिडही वाढायला लागली. तेवढ्यात तिकडून आजी आली. आजी म्हणाली, काय झालं. म्हणाला, हे बा असं असं झालं, हे असं एक मित्र होता त्यानं असं केलं, मग ते पडापडी झाली आणि मग सायकल धडकली वगैरे वगैरे. आजीनं शांतपणे ऐकून घेतलं आणि अनिकेतला म्हणाली, तुला काय म्हणाले होते मी, ती चप्पल उलटी पडलेली असते ती सरळ ठेवायची, आर्ग्युमेंट करायचं नाही. चप्पल उलटी ठेवली असली की पटकन सरळ करून ठेवायची, बघत बसायचं नाही. अनिकेतला थोडंसं पटलं पण अजूनही तो रिफ्यूज करत होता, ऐकत नव्हता.
अजूनही त्याला ते डोक्यामध्ये होतं की असं कसं होतं, असं काय होत नाही. पण एवढं सगळं झालं. समीरनं हलक्या आवाजात म्हणाला, अरे ते बघ, ती दरवाज्यावरची चप्पल जी आहे ती आता सरळ तर ठेवली आहे, आता सगळं झालंय. अनिकेत हसला, मनात विचार आला आणि तो उठला आणि सगळं व्यवस्थित करून आला. संध्याकाळी अनिकेत आजीजवळ बसला. तो म्हणाला, आजी मला खरं सांग, चप्पल उलटी पडली तर खरंच भांडणं होतात का? आजी शांतपणे म्हणाली, बस जरा बाजूला बस, सांगते तुला मी. बाळा हे बघ, चपलामुळं भांडणं होत नाही. मग अनिकेत म्हणाला, तू असं का म्हणतेस? मग लोक असं का म्हणतात? तो माझा मित्र पण मगाशी असं का म्हणाला? आजी म्हणाली, हे बघ, पूर्वीच्या काळात लोकांना घरात शिस्त ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी लोक सांगायचे. चप्पल उलटी पडली म्हणजे घर अवास्तव्य दिसतं, सगळं पसरलेलं दिसतं, चांगलं दिसत नाही. म्हणून अशा काही गोष्टी त्यांनी जोडलेल्या. चप्पल उलटी पडली तर भांडणं होतात, मग सरळ ठेवा वगैरे वगैरे. ती पुढं म्हणाली, लोक म्हणायचे की चप्पल सरळ ठेवली तर भांडणं बंद होतील. अनिकेत थोड्या वेळाने शांत झाला. त्याला जाणवलं की अंधश्रद्धा वगैरे वाटणाऱ्या गोष्टींच्या मागं काही कारण असू शकतं, सोशल रिझन असू शकतं, लॉजिक असू शकतं. प्रत्येक वेळी ती अंधश्रद्धाच असेल असं नाही. आजी म्हणाली, पण अरे सगळ्या गोष्टींवरती असा आंधळा विश्वास ठेवू नकोस, प्रत्येक गोष्टीमागचं कारण समजून घे. अनिकेत म्हणाला, म्हणजे आजपासून मी चप्पल उलटी ठेवणार नाही. आजी म्हणाली, भांडणं होईल म्हणून नाही, पण घर व्यवस्थित दिसेल म्हणून तू ठेव. त्या दिवसानंतर अनिकेतला एक गोष्ट समजली, काही समजुती अंधश्रद्धा नसतात, पण त्या लोकांना शिस्त शिकवण्यासाठी एक जुन्या पद्धतीनं ठरवून दिलेला मार्ग असतो. म्हणून आजही लोक अनेक घरात कोणी चप्पल उलटी पडलेली दिसलं की म्हणतात, अरे चप्पल सरळ कर, नाहीतर भांडणं होतील. आता हे सगळं आपलं बोलणं झालं, मी तुम्हाला सगळं शेअर केलं. पण अजूनही माझ्या मनात एक शंका येते हे सगळं वाचल्यावर. आदित्य तर घरात नव्हता, मग त्याचं भांडण हे त्याच्या घरी येताना सायकलला धडक लागून झालं कसं? यामागचं रहस्य कसं कळणार? हे दोघं गप्पा निवांत मारत बसलेले, पण भांडण त्याच्या भावाचं आणि कुणाचं तर झालं आणि ते चिडचिड चालू झाली घरामध्ये. ही गूढ गोष्ट नाही का? चला, आता आपली ही गोष्ट संपलेली आहे. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी मी तुमच्यासाठी रोज घेऊन येत जाईन. आवडली असेल गोष्ट तुम्हाला, या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ह्याच्या आधी पण मी 1-2-3 गोष्टी शेअर केल्या, जसं काळं मांजर वगैरे, किंवा लाकडाला हात लावला. त्याही गोष्टी तुम्ही थोड्या पहा, त्याही अशाच संदर्भातल्या आहेत. चला, आता निरोप घ्यायची वेळ आली आहे. धन्यवाद.